नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सीबीएसई कडून पहिली बोर्ड परीक्षा आता अनिवार्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकांचे लोकार्पण पुढे ढकलले। मंत्री गणेश नाईक आणि शिंदे सेना यांच्यातील वाद तीव्र। होळीसाठी मध्य रेल्वेच्या 146 विशेष गाड्या धावणार। महाळाच्या 118 घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू। काँग्रेसकडून तरुण प्रवक्त्यांसाठी अर्ज मागवले। मुंबई पुणे एक्सप्रेसवे अपघात रोखण्यासाठी विशेष समिती। पालिका महासभेत महापौर उशिरा, दोन्ही सेना आमने सामने। जेईई मेन्स मध्ये 12 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण। एआय महाकुंभाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। लातूरमध्ये तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांवर चाकू हमला, एकाचा मृत्यू। पुण्यात आसावरी जगदाळेंना महापालिकेत नोकरीची संधी। राज्यात रेशन दुकानात स्वस्त कांदा देण्याचा प्रस्ताव। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन मुंबईत दौऱ्यावर। एमपीएससी निकालाला विलंब, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम। अमेरिकन ट्रायरिपोरे भारताच्या निर्यातीला फटका। पुण्यात मांडवी बुद्रुक येथे भीषण अपघात, दुचाकी सवार ठार। 933 कोटी भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा। सातारा शिवजयंतीसाठी शाही मिरवणुकीची तयारी। मोदी मॅक्रोन भेटीत मोठ्या राफेल कराराची शक्यता। साताऱ्यात राष्ट्रवादी सदस्य अज्ञानस्थळी, सत्तेसाठी हालचाली। राज्यात सोसायटी मेंटेनन्स भरणे बंधनकारक। पुण्यात शिवजयंती मिरवणुकीच्या मार्गात बदल। मालवण समुद्रकिनारी 75 डॉल्फिनचा कळप दिसला। भिवंडीत कारखान्यात स्फोट, 7 जणांचा मृत्यू। सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर।